आम्ही पण तेच सांगेल की ना आम्हा सर्व विद्यार्थ्यांना ना हक्क मिळावा आणि ना आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। की आमची काय मागणी आहे की फक्त आमचे पेपर लीक होऊ नये आणि ना शिक्षण संस्था व्यवस्थित चालावी, इतकीच आमची मागणी आहे आणि ती तुम्ही मागणी पूर्ण करा। हे पेपर फुटून देऊ नका। आज आमच्यासारख्या गोरगरिबाची मुलं मुली ह्या नगरसारख्या, पुण्यासारख्या, मुंबई, दिल्ली अशा शहरामध्ये आम्ही शिकण्यासाठी जातो, तर आमच्या घरच्यांची खूप अपेक्षा असते आमच्याकडनं की तुम्ही शिका, तुम्ही काहीतरी करा। आम्ही इथं देशाचे एक सुजल आणि सुसज्जन नागरिक बनण्यासाठी आलो आहोत, तर ते आम्हाला बनण्यापासून तुम्हीच रोखत आहात। तुमच्या ह्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमच्यावरती न्याय व्यवस्थेमुळे आम्हावरती पण खूप वेगळा प्रकार पडतोय आणि आमच्यावर म्हणजे फ्रस्ट्रेशन आणि अण्णा हजारे यांचं मौन आंदोलन सुरू असताना अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि आत्ताचा घोषित केल्याप्रमाणे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहू शकता, या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिलेला आहे। काय सांगाल? हा विद्यार्थ्यांचा न्याय आहे आणि जे नीट परीक्षेची जे आत्महत्या झालेत हा त्यांचा न्याय आहे। कुठेतरी विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याची भावना या ठिकाणी पाहायला मिळते। अण्णा हजारेंच्या आंदोलनाला कुठेतरी यश आल्याचं पाहायला मिळतं। तुम्ही देखील एक विद्यार्थिनी आहात, काय सांगाल? ये बहुत अच्छी बात है कि पूरे लोगों ने आज आवाज उठाई। ये नहीं कि ओनली स्टूडेंट, पूरी जनता ने आज आवाज उठाई और ये बहुत अच्छी बात है और ऐसे लोगों ने ऐसा आवाज उठाना चाहिए और हम सपोर्ट के लिए तैयार है। और ये हिंदू मुसलमान एक है और इनकी युक्ति एक है, आज हमने बता दी है, या हिंदू भी और मुसलमान भी हमने बता दी कि हमारी युक्ति ताई आज अण्णा हजारेंच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि आताच आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, काय सांगाल? फारच आनंद वाटतोय मला की नक्कीच ह्या मुलांचे जे काही कष्ट होते त्यांनी जे जे काही 1 महिन्यापासून सहन केलं, त्याचबरोबर सोनम वांगचुक सरांचं जे स्ट्राईक होतं त्याला सुद्धा सक्सेस भेटलं। मला असं वाटतं की यापुढेही सरकारने अकाउंटेबिलिटी घ्यावी आणि ह्या असे परत पेपर लीक किंवा ह्या महत्त्वाच्या परीक्षा आहेत त्या मुलांना नैराश्य किंवा त्यांना डिसअपॉइंट नाही करायला। वांगचुक यांच्या 25 दिवसाच्या उपोषणालाही अखेर यश मिळाल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच हॅट्स ऑफ टू सोनम वांगचुक सर। धन्यवाद साई, धन्यवाद। अण्णांचं मौन आंदोलन चालू आहे आणि 80च्या मार्गाने चालू आहे, मात्र आता एक घोषणा झालेली आहे की शिक्षण मंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। जर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला असेल तर नक्कीच या देशातील सर्व जनतेच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू। खरं तर फार पूर्वी लोकांना रस्त्यावर उतरण्यापूर्वी आणि लोकांच्या यात बळी जाण्यापूर्वी त्यांना ही बुद्धी सुचायला पाहिजे होती, परंतु आज जर राजीनामा दिलाय तर नक्कीच या देशातील लोकशाहीमुळे तो राजीनामा असणार आहे। राजीनामा दिलाय का नाही याच्या बातम्या येतात ते, पण आपण आशा करूया की राजीनामा दिवस तर हे आंदोलन, जर राजीनामा दिला नसेल तर आंदोलन चालू राहील। काय वाटतं? असंही बोललं जाते की ही फेक न्यूज आहे आणि अशी अफवा पसरवली जाते। जर काय की मुळात फेक न्यूजचा प्रोपगंडा करणारच सरकार आहे, त्यामुळे नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे आणि चुकीचं असेल तर हे आंदोलन थांबणारच नाहीये। हे रस्त्यावर सगळीकडे शांततेच्या मार्गाने तोपर्यंत आंदोलन चालू राहणार। दिल्लीमध्ये महिला मुली विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला गेलेला आहे आणि यामुळे सर्व पक्ष आता या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। अण्णा हजारे देखील आता मैदानात उतरलेले आहेत। मुळात अण्णांनी फार पूर्वी पाठिंबा दिला होता। अण्णांची प्रकृती पाहता आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की अण्णांनी कुठले आंदोलन करू नये, कारण आंदोलन जी आहेत ती आता युवकांनी केली पाहिजे, या देशातील नागरिकांची जबाबदारी आहे। म्हणून आमची भावना होती की अण्णांनी कुठले आंदोलन करू नये आणि या ठिकाणी मला वाटतं आज अण्णांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की 90व्या वर्षी सुद्धा या देशाकरता त्यांची यातना सहन करण्याची तयारी आहे। आता जबाबदारी नागरिक म्हणून आपली। नमस्कार, मी सलीम भाई शेख। आज येथे अण्णांच्या आंदोलनाला उपस्थिती, आज तुम्ही पाठीमागे बघत असाल तिथे
एक टॅगलाईन लिहिलेली आहे, दडपशाही नव्हे संवाद हवा. जे विद्यार्थी जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत की दिवसापासून, त्यांचं म्हणणं हेच आहे का संवाद करा तुम्ही. काय जे नीट परीक्षेमध्ये जे फेल्युअर झालं NTEचं, त्या फेल्युअरमध्ये धर्मेंद्र प्रधान याला जबाबदारी निश्चित करून त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्याचा राजीनामा स्वीकारावा आणि त्याला दुसऱ्या खात्यात टाकावे, की नाहीतर हे आंदोलन असं सुरूच राहणार आहे. आणि जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झालेला आहे पोलिसांकडून किंवा त्यांना करायला लावला असेल कोणी, जो लाठीचार्ज झाला त्याच्या निश्चितार्थ हा जो आज हे नगरचे अहिल्यानगरचं जंतर मंतर इथं तयार झालेलं आहे, आज या निमित्ताने आम्ही सर्वांनी हजेरी लावली, याचा निषेध व्यक्त करतो आम्ही. जय हिंद. आताच नेमकी घोषणा करण्यात आलेली आहे की शिक्षण मंत्री आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. मात्र अशाही काही बातम्या समोर येत आहे की ही सगळी अफवा आहे. मात्र यावर आता विश्वास करावा की नाही असाच प्रश्न आता नागरिकांपुढे निर्माण झालेला आहे.